लेकिन कल उद्धव ठाकरे ने भी इस पर बात की। उद्धव ठाकरे जी ने कल कहा है ये सौगात सत्ता है। उसका मतलब ये है, आप देखिए, ये एक पाखंड है, ढोंग है। आपने इस देश के मुसलमानों के बारे में क्या क्या नहीं कहा चुनाव प्रचार में। मोदी जी को खुद को अपने भाषण को, अपने लोगों के भाषण को सुनना चाहिए। चाहे दिल्ली हो, चाहे झारखंड हो, चाहे हरियाणा हो, चाहे महाराष्ट्र हो, चाहे लोकसभा का चुनाव हो। आपके पास 2 भैंस है तो एक भैंस खींच कर लेके जाएंगे लोग, आपकी जमीन खा लेंगे, आपका मंगलसूत्र खींच लेंगे। ये लोग घुसपैठ है। इस प्रकार से इस देश के नागरिकों को अपमानित किया गया धर्म के आधार पर। और आज आप क्या सौगात ये मोदी दे रहे हैं। मुझे डर लगता है ये कोई एक बड़ी चाल है। जैसे महाराष्ट्र में लाडली बहन योजना लाकर हर बूथ पर वोटिंग परसेंटेज बढ़ा देगा। देखो, हमें सभी बहनों ने वोट दिया। वैसे ही सौगातें मोदी देकर मस्जिदों में जाकर जो बांट रहे हैं, तो कल आने वाले चुनाव में जहां मुस्लिम पॉपुलेशन है वहां के बूथ पर वो कोई ऐसा घोटाला करेंगे और बोलेंगे देखो हमको मुसलमानों ने वोट दिया। ये लगता है बहुत बड़ा एक कारस्तान षड्यंत्र हो रहा है। मुसलमानों को सौगाते मोदी के नाम पर, सौगाते सत्ता के नाम पर, सौगाते चुनाव हो जाएगा। और बहुत बड़ा खेल चुनाव में होने वाला है। जहां मुस्लिम पॉपुलेशन है, जहां मुस्लिम जो वोटर्स हैं वो एक अच्छा खासा निर्णय लेते हैं, हाँ, वहाँ ही ये लोग अब इस नाम पर, सौगाते मोदी के नाम पर ऐसा खेल खेलेंगे। देखिए, मुसलमान मोदी के ऊपर खुश है और सभी मुसलमानों ने मोदी को वोट किया। ये होने वाला, आप देख लीजिए। दिशा सालियन मामला चर्चा में है। बोर्ड में अभी मामूली ये बिल आने वाला है, उसको लेकर ये मुझे दिशा सालियन के मामले में उनके फादर ने कहा है कि आदित्य ठाकरे का नार्को टेस्ट हो। देखिए, बात ऐसी है कि पोस्टमार्टम का रिपोर्ट कल आया है, वो हमारा नहीं है। तो अब ये उनके पिताजी, फादर, ये ऐसा क्यों कर रहे हैं उनको मालूम। हमारे लिए ये मामला बंद हो गया है। राजनीति चल रही है। अपनी बेटी की मौत की राजनीति मत करिए। जो सच है वो सच ही सामने आने दो। जो आया है भाई, पोस्टमार्टम रिपोर्ट है या और जो बातें सामने आई है, उससे साफ होता है क्या हो गया है। और अभी आपको पकड़कर कुछ राजनीतिक लोग क्या करना चाहते हैं। सर, दिशा सालियन डिप्रेशन में थी, इस तरह की भी एक रिपोर्ट आई है। मुझे मालूम नहीं। देखिए, जो बात हमें मालूम नहीं, मुझे मालूम नहीं उनका फैमिली में क्या प्रॉब्लम था, क्या नहीं, फाइनेंशियल प्रॉब्लम था या और क्या प्रॉब्लम था, ये उनकी पर्सनल प्रॉब्लम है। उसके बारे में बात करना ठीक नहीं है। तर दिशा सालियन प्रकरणात क्लोजर रिपोर्ट बाळवणी पोलिसांनी दिला होता। दिशा सालियन कुठे डिप्रेशनमध्ये होती, त्यांच्या वडिलांचा अफेअर होता, त्यांना आर्थिक चणचण भरत होती। बघा, हा दिशा सालियन हा जे काही तुम्ही म्हणताय, त्यांच्या घरामध्ये आर्थिक चणचण होती, त्या मुलीला डिप्रेशन होतं, हा त्यांचा कौटुंबिक आणि व्यक्तिगत प्रश्न आहे। त्याच्यावरती आम्हाला राजकारण करायचं नाही। जे आता 5 वर्षांनी तिच्या वडिलांना हाताशी धरून जे राजकारण करतात ते त्यांना लखलावं। पोस्टमार्टम रिपोर्ट कालच आलेला आहे, काही दिवसापूर्वी आलाय, पुन्हा एकदा प्रसिद्ध झाला, इतर काही गोष्टी येत आहेत आणि आम्ही समर्थ आहोत ना। आम्ही समर्थ आहोत। आदित्य ठाकरे समर्थ आहेत, उद्धव ठाकरे समर्थ आहेत, आम्ही सगळे समर्थ आहोत। अशा घाणेरड्या विषयाचं राजकारण करून जे या महाराष्ट्राच्या पहिल्या क्रमांकाच्या कुटुंबावर, ठाकरे कुटुंबावर चिखलफेक करू इच्छितात आणि पुन्हा बाळासाहेब ठाकरेंचे फोटो लावतात, हा, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचारवाहक आहोत असे म्हणतात, त्याला लाजा वाटला पाहिजे करताना। अशी कृत्य करताना, अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण करताना त्यांना लाज वाटली पाहिजे। वरून सर, काल मनसेने गुढीपाडव्याच्या एकूणच येणाऱ्या सभेचा एक बॅनर सगळीकडे लावलेला आहे, त्याच्यावर बाळासाहेबांचा आणि प्रबोधन ठाकरे यांचा फोटो लावलेला आहे।
बाळासाहेबांनी सांगितलं त्यावेळी देखील माझा फोटो तुम्ही वापरू नका. त्यावेळेला नक्कीच बाळासाहेब ठाकरेंनी एक पत्र म्हणजे एक जाहीर निवेदन केलं होतं. तेव्हा बाळासाहेब ठाकरे जीवित होते. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांचं नाव राष्ट्रपुरुषांच्या यादीमध्ये गेलं, आपल्याला माहित असेल. आणि राष्ट्रपुरुषांचा फोटो वापरण्यावरती कोणी आक्षेप घेऊ शकतो. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रपुरुष म्हणून मान्यता वावल्यावर राष्ट्रपुरुषांचा फोटो तो राष्ट्रपुरुष हा एका व्यक्तीचा एका कुटुंबाचे होत नाही. आणि याचा फायदा जर कोणी घेत असेल तर त्यांनी घ्यावा. आता एकनाथ शिंदेचे लोकही बाळासाहेबांचा फोटो वापरतात. जर बाळासाहेब जर आता हयात असते तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांना मातोश्रीच्या बाहेर चापकाने फोडला असतं. हा, हे म्हणतात ना की त्यांचे लोक म्हणतात ना, कुणाला कामराला टायर मध्ये घालून मारला पाहिजे. कोण म्हटलं मला माहित नाही. म्हणाले त्यांचं असं म्हणणं आहे की थर्ड डिग्रीचा वापर द्या ना थर्ड डिग्री. खरं म्हणजे आम्ही संयमानं चांगली गोष्ट आहे. वरिष्ठांच्या सूचनेमुळे कुणाल कामराला महाराष्ट्रात कसं आणायचं ते आम्हाला चांगलं माहिती आहे. पाहू ना, तोपर्यंत सत्ता राहते नाही राहत कोणाची काय, हे सगळे सत्तेचे मस्त आहेत. या देशामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. जर कोणी तुम्हाला दुखवणारं वक्तव्य केलं असेल त्यासाठी कायदा आहे, त्यासाठी कोर्ट आहे. आता आमच्यावरती सुद्धा अनेकांनी डिफॉर्मेशन केसेस टाकलेल्या आहेत ना, आणि आम्ही कोर्टात जातो की आमच्यावरती मानहानिकारक काही वक्तव्याबद्दल लिखाणाबद्दल आमच्यावरती गुन्हे दाखल असतात. संपादक म्हणून देते म्हणून आम्ही जातो. आता जर कोणी थर्ड डिग्री द्यायच्या गोष्टी करत असतील एखादा मंत्री, याचा अर्थ या महाराष्ट्रात तालिबानी राज्य सुरू आहे. तुम्ही हिंदू राष्ट्र म्हणता पण इस्लामी राष्ट्राप्रमाणे तुम्ही शिक्षा देताय. मग तसं असेल आणि त्यांच्या लोकांना मातोश्रीच्या बाहेर चापकाने फोडला असतं. हा, हे म्हणतात ना की त्यांचे लोक म्हणतात ना, कुणाला कामराला टायर मध्ये घालून मारला पाहिजे. कोण म्हटलं मला माहित नाही. म्हणाले त्यांचं असं म्हणणं आहे की थर्ड डिग्रीचा वापर द्या ना थर्ड डिग्री. खरं म्हणजे आम्ही संयमानं चांगली गोष्ट आहे. वरिष्ठांच्या सूचनेमुळे कुणाल कामराला महाराष्ट्रात कसं आणायचं ते आम्हाला चांगलं माहिती आहे. पाहू ना, तोपर्यंत सत्ता राहते नाही राहत कोणाची काय, हे सगळे सत्तेचे मस्त आहेत. या देशामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. जर कोणी तुम्हाला दुखवणारं वक्तव्य केलं असेल त्यासाठी कायदा आहे, त्यासाठी कोर्ट आहे. आता आमच्यावरती सुद्धा अनेकांनी डिफॉर्मेशन केसेस टाकलेल्या आहेत ना, आणि आम्ही कोर्टात जातो की आमच्यावरती मानहानिकारक काही वक्तव्याबद्दल लिखाणाबद्दल आमच्यावरती गुन्हे दाखल असतात. संपादक म्हणून देते म्हणून आम्ही जातो. आता जर कोणी थर्ड डिग्री द्यायच्या गोष्टी करत असतील एखादा मंत्री, याचा अर्थ या महाराष्ट्रात तालिबानी राज्य सुरू आहे. तुम्ही हिंदू राष्ट्र म्हणता पण इस्लामी राष्ट्राप्रमाणे तुम्ही शिक्षा देताय. मग तसं असेल तर इस्लामी कायद्यानुसार गद्दारांना कोणती शिक्षा देतात माहिती आहे का? हे तुम्ही अफगाणिस्तान आणि इराणमध्ये जाऊन बघा. जो गद्दार असतो त्या गद्दाराला भर चौकामध्ये उघडं करून 100 फटके मारले जातात पार्श्वभागावर. गद्दाराला ही शिक्षा आहे. जर तुम्ही कुणाल कामराला त्या पद्धतीनं शिक्षा देणार असाल तालिबानी पद्धतीनं, तर तालिबानी म्हणजे इस्लामी पद्धतीनं गद्दाराची शिक्षा ही या पद्धतीची 100 फटके आणि मग फासावर लटकवायचं. मान्य आहे? मंत्र्यांना वगैरे तुमच्या मान्य असेल तर सांगा, प्रस्ताव आणू आपण तसा एखादा, मग सुरुवात करू तुमच्या मंत्र्यांपासून. पण राऊत साहेब, असं दिसतं आहे की तुम्ही असाल, उद्धव ठाकरे असतील किंवा शिवसेना युबीटीचे अनेक नेते ज्या पद्धतीने अभिव्यक्ती स्वातंत्र्य असं म्हणत कुणाल कामराची जी पाठराखण करतात, तुमचं समर्थन आहे का अशा पद्धतीच्या विडंबनाला? आमच्यावर सुद्धा टीका आहे केलेली आहे ना अनेकदा. आता हे एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक आमच्याविषयी काय बोलतात, त्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी सुद्धा आक्षेपार्ह वक्तव्य त्या काळात होत होती आणि ती चुकीची होती, तरी त्यांनी ते सहन केलेलं आहे. अनेक ठिकाणी असं होतं. तुम्ही त्याला उत्तर देऊ शकता, तुम्ही शब्दांच्या रूपानं लिखाणाच्या रूपानं प्रतिकार करू शकता, तुम्ही कायदेशीर भाषेत प्रतिकार करू शकता. पूर्व आयुष्यामध्ये आमच्याकडनं या चुका झालेल्या आहेत, पण आता आम्हाला असं वाटतं की कायद्याचं राज्य जर टिकवायचं असेल महाराष्ट्रामध्ये तर आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो नियम आहे तो पाळला पाहिजे. नाही, पण राऊत साहेब, असं दिसतं आहे सगळ्या या प्रकरणामध्ये
की पुढच्या काळात कुणाल कामराच्या शोजवर महाराष्ट्रात बंदी येऊ शकते, ज्या पद्धतीने हा वाद गाजतो आहे, आणि आता त्याचं युट्यूब चॅनल तपासावं अशी मागणीही शिंदे शिवसेनेकडून करण्यात नाही, आली. शिंदे गट कोणती मागणी करू शकेल? शिंदे गटाला मागणी करायला काहीच जात नाही ना. ते रेड्याचं दूध काढू शकतात, ते बैलाचंही दूध काढू शकतात. मुळात या देशामध्ये अजूनही कायदा आहे आणि अजून या देशामध्ये काही प्रमाणामध्ये स्वातंत्र्य आम्ही टिकवलेलं आहे, आमच्यासारख्या संघर्ष करणाऱ्या अनेक लोकांनी देशभरामध्ये. तुमच्यावरती काही टिप्पणी केली म्हणून जर एखाद्याचं चॅनल बंद करायचं, तुमच्यावरती काही टिप्पणी केली म्हणून त्याला काय म्हणतात उलटं टांगून टायरला मारायचं. मग असं जर उद्या उलटं झालं, सरकार बदललं आणि जे तुमच्या विरोधातले कार्यकर्ते आहेत त्यांनी हीच भूमिका घेतली, तर कसं काय व्हायचं? नाही, या पण देशामध्ये कुणाल अराजक माझे शोज जर बंद झाले, महाराष्ट्रात बॅन आला त्यांच्या देश शोजवर, खूप मोठा आहे. हा देश या शिंद्यांच्या लोकांना माहित नाही. हा देश खूप मोठा आहे. त्यांना त्यांचा देश अमित शहाच्या पलीकडे त्यांना त्यांचा देश दिसत नाही. जोपर्यंत अमित शहाचं छत्र त्यांच्या डोक्यावर आहे तोपर्यंत त्यांची भाषा चालेल. पण रामकृष्णही आले गेले तसे मोदी आणि शाही जातील आणि येतील, लक्षात घ्या. एवढंच मी त्यांना एक इशारा देऊन ठेवतोय. फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये विस्तव टाकण्याचा प्रयत्न ठाकरे करत आहेत आणि ही दोस्ती तुटायची नाही असा इशारा उदय सामंत यांनी दिलेला आहे आणि आरोप केलेला आहे की ठाकरे उदय सामंत डाऊटफुल आहे. सर, एक नरेश मस्के का बयान आया है. उदय सामंत आहेत ते शिंदेचे पण आहेत आणि फडणवीसांचे पण आहेत. कधी काळी ते ठाकरेंचे होते, कधी काळी ते शरद पवारांचे होते. अशी वक्तव्य व्यापारी पद्धतीचे मंत्री करत असतात, जे उद्योजक मंत्री असतात त्यांना अशी वक्तव्य करावी लागतात आणि त्यांनी करू द्या, चांगली गोष्ट आहे. त्यांना कोणी सांगितलं दोघांमध्ये फार मैत्री आहे म्हणून? त्यांचा गैरसमज आहे, हा त्यांचा अत्यंत मोठा गैरसमज आहे. राऊत साहेब, एक शरद पवारांचं विधान आलेलं आहे. काल त्यांची बैठक पार पडली, त्यात ते असं म्हणतात की एका पराभवानं खचून जाणारा मी नाही किंवा आपण नाही, आणि पुढच्या लढाईसाठी तयार राहा, असंही त्यांनी आपल्या काल त्यांच्या पक्षाची कार्यकारिणी, राष्ट्रीय कार्यकारिणी दिल्लीत झाली. त्याच्या आधी माझा आणि त्यांची थोडीफार चर्चा झाली. आणि शरद पवार हा एक लढवय्या नेता आहे, आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत. हा पराभव कसा घडवून आणला हे अख्ख्या जगाला ज्ञात आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळेच एका पराभवानं अजिबात खचून जाणार लोक नाही. तसं नसतं आम्ही समोर उभेच नसतो राहिले. आम्हाला माहिती आहे की कशा प्रकारे निवडणूक लढवण्यात आली, कशा प्रकारे घोटाळे झाले, कशा प्रकारे मतदान याद्यांमध्ये घोटाळे केले, कशा प्रकारे पैशाचा वापर झाला, हे सगळं आम्ही डोळ्याने पाहिलेलं आहे. तरी आम्ही न खचता पुढल्या लढाईसाठी आमची तयारी सुरू आहे. त्याच्यामुळे माननीय शरद पवार साहेब जे बोललेले आहेत ते योग्य बोललेले आहे. राऊत साहेब, एक आणखी महत्वाचा विषय आहे की इंडियन एक्सप्रेस या आघाडीच्या दैनिकानं आज 2025 सालातील सर्वात शक्तिशाली 100 भारतीयांची यादी जाहीर केलेली आहे. ज्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आहेत, त्यासह विविध मान्यवर आहेत, जसं काही उद्योजक आहेत, कलावंत आहेत, खेळाडू आहेत. त्यात महाराष्ट्रातील 5 राजकारणी आहेत. त्यात प्रामुख्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ. मतदान याद्यांमध्ये घोटाळे केले, कशा प्रकारे पैशाचा वापर झाला, हे सगळं आम्ही डोळ्याने पाहिलेलं आहे. तरी आम्ही न खचता पुढल्या लढाईसाठी आमची तयारी सुरू आहे. त्याच्यामुळे माननीय शरद पवार साहेब जे बोललेले आहेत ते योग्य बोललेले आहे. राऊत साहेब, एक आणखी महत्वाचा विषय आहे की इंडियन एक्सप्रेस या आघाडीच्या दैनिकानं आज 2025 सालातील सर्वात शक्तिशाली 100 भारतीयांची यादी जाहीर केलेली आहे. ज्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आहेत, त्यासह विविध मान्यवर आहेत, जसं काही उद्योजक आहेत, कलावंत आहेत, खेळाडू आहेत. त्यात महाराष्ट्रातील 5 राजकारणी आहेत. त्यात प्रामुख्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, नितीन गडकरी, शरद पवार असे सगळे महाराष्ट्रातलेही नेते आहेत. पण या यादीत ठाकरे कुटुंबापैकी उद्धव ठाकरे, राज ठाकरे दिसत नाहीत. ठाकरे ब्रँड संपुष्टात येतोय. संपुष्टात आणण्याचाच हा प्रयत्न आहे, मी जे म्हणतोय वारंवार. आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे सत्तेवर आहेत म्हणून पॉवरफुल आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची जे नावं, नितीन गडकरी,
यांची नावं जर कोण घेत असेल याचं कारण ते सत्तेवर आहे. आणि शरद पवारांचे- पवार सत्तेवर, शरद पवार हे लोकनेते आहे. आणि कोणाला पॉवरफुल करायचं आणि कोणाला नाही करायचं हे पद्मश्री सारखं असतं यादी तयार करणे. त्याच्यामुळे त्याच्याकडे फार गांभीर्याने घेऊ नका. ठाकरे पण इंडियन बघा- एक्सप्रेस सुद्धा हा मोठा ब्रँड आहे हो, पण ते- आणि करेज जर्नलिझम हो, म्हणून पण- बघितलं जातं. आहे ना, पण मला माहिती आहे इंडियन एक्सप्रेस, मी त्या वृत्तपत्रात काम केलेलं आहे. मला माहिती आहे ही यादी कोणी केली आहे, कशी केली आहे, त्यासाठी कोणती मापं लावली हे पाहावं लागेल. आणि असं तुम्ही एका यादीमध्ये पॉवरफुल म्हणून टाकलं, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे पॉवरफुल म्हणून यादीत आले होते ना, राहुल गांधी सुद्धा होते आणि सोनिया गांधी सुद्धा होत्या. हे तुम्हाला माहित नसेल तर सांगतो, याच यादीमध्ये सत्तेवर असताना गाढव सुद्धा पॉवरफुल असतो. गाढवाला जर खुर्चीवर बसवलं गाढवाला, तर गाढव हे एकदम पॉवरफुल आहे. सध्या काही गाढवं खुर्चीवर बसलेले आहेत, त्याच्यामुळे गाढव पॉवरफुल दिसतंय तुम्हाला. चौकाते मोदी याबद्दल आपल्याला काय वाटतं? सौगाते मोदी, काल माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं ही सौगाते सत्ता आहे, सौगाते पॉलिटिक्स आहे आणि सौगाते मुसलमान लांगुल चालन आहे. हे स्पष्ट आहे. 36 लाख मुस्लिमांसाठी मोदी यांनी आनंदाचा शिदा पाठवले. सौगाते मोदी यात प्रधानमंत्री मोदींनी गेल्या 3 वर्षातली आपली भाषणं मुस्लिम बांधवांविषयी स्वतः ऐकावी आणि आत्मचिंतन करावं. मुसलमान हे या देशातले घुसखोर आहेत. मुसलमान ही तुमची जमीन छीनून घेतील, छीनकर आपली जमीन लेके जाएंगे मुस्लिम. मुसलमान तुमच्या गळ्यातलं मंगलसूत्र खेचून नेतील, बरं का. तुमच्याकडे जर 2 गायी किंवा म्हशी असतील तर 1 गाय मुसलमान खेचून नेतील, ओढून नेतील. अशा सांगणाऱ्या प्रधानमंत्री मोदी आणि त्यांच्या भाजपला मुसलमानांच्या ज्या प्रेमाच्या उकाळ्या फुटलेला आहे ते ढोंग आहे, पाखंड आहे. हे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेलं राजकारण आहे. जो माणूस मुसलमानांविषयी इतक्या विखारी पद्धतीनं कालपर्यंत बोलत होता, विषारी पद्धतीनं, त्यांना देशाचं नागरिक मानायला तयार नाही, त्यांना दुय्यम दर्जाचा नागरिक मानतात हे लोक. आणि आज तुम्ही मुसलमानांच्या बाजूनं बोलताय, ढोंग नाही तर काय. याचा अर्थ स्पष्ट आहे. उद्याच्या निवडणुकीमध्ये जिथे मुस्लिम बहुसंख्या आहेत तिथे भारतीय जनता पक्षाला प्रत्येक बूथवर जास्तीत जास्त मतं घ्यायची आहेत आणि ती सुद्धा घटनाबाह्य पद्धतीने, माफिया पद्धतीने. आणि मग त्यांना दाखवायचे, बघा आम्ही सौगाते मोदी केल्यामुळे मुस्लिमांनी आम्हाला मतदान केलं. या वेळेला अनेक भागामध्ये मुस्लिमांना मतदान करू दिलं नाही आणि तिथे वोटर लिस्टमध्ये त्यांच्या जागी दुसरी नावं टाकून त्यांच्याकडनं मतदान करून घेतलं. मुस्लिमांना मतदान केंद्रापर्यंत जाऊ दिलं नाही. पुढल्या वेळेला सुद्धा हेच होणार आहे. त्याच्यामुळे सौगाते मोदी आहे. स्वाभिमानी मुसलमानांनी हे सौगाते मोदी नाकारायला पाहिजे. सर म्हणतात की औरंगजेब फॅन क्लब आहेत हे उद्धव ठाकरे त्यांनी काय दिलं? मग तुम्ही दिलत ना. आता आम्ही जेव्हा देत होतो मुसलमानांना, करोना काळामध्ये मदत देत होतो, तेव्हा टीका करणारे हेच औरंगजेब फॅन क्लबचे बावनकुळे होते. हो, यांच्या घरामध्ये बघा, बेडरूम मध्ये औरंगजेबाचा फोटो असेल, कारण औरंगजेब निवडणूक जिंकून देतो. बावनकुळेच्या घरात औरंगजेब, अफजल खान, शाहिस्ता खानाचे फोटो असणारच, त्याच्या खिशामध्ये पण असेल. अरब कंट्रीला जवळ करण्याचं कुठेतरी काम सुरू आहे का? अरब कंट्री कशाला? हे मुसलमानांचं सरळ सरळ मतांसाठी केलेलं लांबून चाललं नाही. चला, तो नरेश मस्के का बयान आया है, तुलना की है उद्धव ठाकरे औरंगजेब